पुन्हा मित्र एकदा तुम्हाला दाखवतो पहा ही व्हिडिओत माझ्या बाजूला सुद्धा बघा ते आमचं मोहरी तलाव आहे भरलेलं दिसतं आणि त्या तलावातून पूर्वी पाथर्डी शहराला पाणी व्हायचं आणि ह्या परिसरातलं हे वातावरण आहे मित्र. परत तुम्हाला एकदा दाखवतो निसर्ग सुंदर आमच्या तुकाई टेकडी परिसरात सुद्धा आत्ताचं वृक्षारोपण आहे आणि आता तिकडे निघालो मित्र आम्ही. मित्र नमस्कार. आज या ठिकाणी आमचे आभार माजी नगराध्यक्ष पाथर्डी आमचे मित्र तसेच लक्ष्मण बागायतदार आणि आमचं तुकाई मात्र मित्रमंडळ यांच्या वतीने या तुकाई मंदिर परिसरात आज मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी सगळी मंडळी आमचे बाबूजी आवड महाविद्यालयाचे विद्यार्थी NCCचे आणि सर्व हे अनेक झाडं आणलेले आहेत आणि या ठिकाणी वृक्षारोपणासाठी हा जाणीवपूर्वक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे बाबूजी आवड महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय अभयराव आव्हाड तसेच त्यांचे सर्व कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे शिक्षक स्टाफ तसेच आमचे लक्ष्मण बागायतदार बापकर चेअरमन आमचे हांडवाडीचे ज्येष्ठ नेते आमच्या वडिलांचे मित्र आणि सामाजिक कामात अग्रेसर असलेले आमचे काळे सुद्धा आलेले आहेत आणि असे सगळे मित्रमंडळ आमचे आहेत. तुकाई माता मित्रमंडळाचे सगळे सदस्य पाण्याचा टँकर आणि हे कार्यक्रम सगळं आयोजित केलेलं आहे. आमचा भाऊसाहेब बापकर आहे आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे पहा सगळ्याच्या हातात झाडं आणि हे सगळे काका बापकर आणि हे सगळे कार्यक्रम आयोजित करणारी मंडळीसुद्धा या ठिकाणी आहे आणि हा एक चांगला उपक्रम आहे. आणि यावर्षी खरोखर मित्र आमच्या त्याला सगळ्याच मंडळींनी अतिशय मनावर घेऊन हे वृक्षारोपण आणि काही दिवसात खरोखर हा इथला निसर्ग सजलेला नक्कीच आपल्याला सर्वांना दिसेल. आणि आमचे पत्रकार अविनाश मंत्री तसेच फॉरेस्ट खात्याचे अधिकारी बरेचसे इथं आलेले आहेत. हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे. ही सगळी मंडळी दिसते पहा. अनेक पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमचे रमेश हांडाळ डॉक्टर ते सुद्धा उपस्थित आहेत आणि हे सगळे आमच्या शिवारातलीच मंडळी आहे. शहर भागाचा परंतु हा ग्रामीण भाग आहे आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी आहे. आमचे सगळे मित्रमंडळ आहेत. आमचे सगळे मंत्री साहेब आहेत इथं आमचे जुने मित्रमंडळ आणि आम्ही सगळे झालेलो आहोत आणि फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी आहेत पहा ते सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात झाडांसाठी लक्ष देऊन त्यांचे नेहमी कष्ट चालूच असतात या ठिकाणी. या ठिकाणी नजीकच्या काळात खरोखर मित्र मोठ्या प्रमाणात निसर्ग फुललेला दिसेल आणि आपले पाथर्डी शहराच्या वैभवात ही खरोखर भर टाकणारी बाब असणार आहे वैभवात. त्यामध्ये आमचे पत्रकार मित्र अविनाश मंत्री साहेब आहेत आणि इतरही सर्व मंडळी आणि खरोखर वृक्षारोपण केल्यानंतर त्या झाडांचं संगोपन करण्याचं सुद्धा या NCCच्या विद्यार्थ्याने आणि आमचे जनता आपलं बाबूजी आवड महाविद्यालय यांच्या वतीने त्यांचं संगोपन सुद्धा करणार आहेत. दुसरा पुढचा प्रोग्राम असणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एक शिवारात पूर्ण शिवारात साधारण आमचं या परिसराला हालंदंड ते तिकडं गाढवदारा म्हणतात तेवढ्या परिसरात असणारे पूर्ण ओढे नाले आणि नद्या
त्यामध्ये जितके डो आम्हाला तयार करता येतील ट्रॅक्टरच्या साहाय्याने आम्ही ते डो तयार करणार आहेत. आजचे वृक्षारोपणासाठी आलेले हे ज्या आमचे बाबूजी आवड महाविद्यालयाचे 80 विद्यार्थी आहेत आणि आमचे रामभाऊ गुरुजी बापू आणि बागायतदार, तसेच या ठिकाणी आमचे डॉक्टर पांडू हांडा, ते सार्वजनिक कामात नेहमी अग्रेसर असतातच. आमचा काळे पाटील तर ते नेहमी जगदीश काळे सगळ्या कार्यक्रमात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला अतिशय सतर्क असतात सार्वजनिक सामाजिक कामात. तसं इतरही मंडळी आहे. हा आमचा काका भापकर बी आमच्या रामभाऊ गुरुजीचे चिरंजीव आहेत, तो सुद्धा या परिसरात असतो आणि आमचा मेंदा मुकदम तर राहायलाच इकडे. हा मग येथे ठिकाणी झाडे लावण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला खूप छान वाटलं इथे झाडे लावून, खूप छान वाटलं. हो, आणि भविष्यात आम्ही या झाडांचं संगोपन करणार आहोत असंही सांगा. काका भापकर सगळे नेहमी कार्यरत असतील, ते आपल्याला सांगतील या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबद्दल. आज आपल्या गावामध्ये बाबूजी महाविद्यालय आमच्या ग्रामस्थांनी आज आम्ही सगळे वृक्षारोपण करीत आहोत. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक वर्ग, आमचे ग्रामस्थ सगळे एकत्र आले आणि सगळे वृक्षारोपण होत आलेलं आहे. खूप सुंदर उपक्रम आम्ही राबवत आहोत. धन्यवाद. सांगितलं मंदिर आहे आणि आमचे सगळे तुकाई भक्त मंडळांनी आम्ही साहेबाची परवानगी न घेता थोडा रोड बिड केलाय, पण त्यांनी आम्हाला माफ केलंय. रोड केलाय चांगला आणि पुढं पण साहेब निश्चित सहकार्य करतील. मी सगळ्याच्या वतीने या ठिकाणी आमचे सगळं मित्रमंडळ आहे, चांगलं धार्मिक आहे. सगळ्यात जास्त आमचा प्रकाशनी खूप लीड घेऊन सगळे त्याच्या मित्रमंडळांनी आता सगळ्याचे नाव घेऊन येत नाहीत, नाराज नका हो. आमचे सर्व नगरसेवक आहेत या ठिकाणी. आपल्या सगळ्याच्या वतीने, कॉलेजच्या वतीने प्रथमतः आमचे ज्येष्ठ नेते नारायण बापू धस यांनी दूध क्रांती घडवून आणलेली आहे. जिल्ह्याचे चेअरमन होते, इथं दूध संघ टाकला होता, परंतु आता दूध धंद्याला आपण पाहतोय हे नसल्यामुळं थोडं मागं पडलंय. परंतु आमच्या परिसरात सगळ्यांनीच चांगलं काम केलेलं आहे. तर प्रथमतः मी आमचे नारायण बापूचा सत्कार प्रकाश मी करून साहेब घ्या, नाही तुमच्याच हाताने घ्या. आपले वन खात्याचे अधिकारी सावळे साहेब यांचा सत्कार प्रकाश साहेब करू आपण. प्रकाशराव धस हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते. हे या परिसरातील खरोखर अगदी धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि तो हा परिसर बरोबर सांभाळणार आहे. नक्कीच 100%. हे आता जे सगळं आपलं आपलं आता केलेलं आहे हे मेजर आहे लक्ष्मणराव अंडाळ म्हणून, त्यांना PS आहे. ते आता रिटायर झालेत आणि त्यांना हाऊस आहे झाडं लावायचे. आता त्यांनी तिकडच्या डोंगरावर जवळजवळ बरेच 100 झाडं लावून इकडे आलेत आपल्याकडे स्वतः. नगरला असते, नगर LCB कडे होते त्यांनी. नाही. आणि मित्र हो, मी तुम्हाला या ठिकाणी या प्रसंगी एवढं सांगेन, हे लावलेले झाडं आपण सर्वांनी परिसरातल्या माणसांनी संगोपन करायचे. एक तर फक्त त्यांना पहिलं प्रथम म्हणजे जनावरांपासून वाचवा. आपल्या शेळ्या मेंढ्या जनावर आहे ना, त्याच्यापासून त्याचं संरक्षण करा. आणि ज्यावेळी आपल्याला जानेवारी फेब्रुवारी नंतर पाण्याची आवश्यकता भासणार आहे, त्यावेळी पालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या इतर टँकर किंवा आपल्याला जे उपाययोजना करतात त्याच्या माध्यमातून हे आपण त्या झाडाला आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू. आपण सगळेजण, तुम्ही सर्वजण आहात, मी स्वतः सुद्धा अगदी त्या कामात आहे. मी आता यापूर्वी मित्र 12 जूनपासून साधारण आपले खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर आणि तोकाई माता मंदिरात सुद्धा परिसरात सुद्धा झाडं या पाथर्डी ते मोरी रोडपर्यंत या परिसरात झाडं लावण्यासाठी कार्यवाही करावी म्हणून मी पालिकेला सुद्धा पत्र दिलेलं आहे. आणि मी स्वतः सुद्धा म्हणजे काही टप्प्यात या परिसरात मी स्वतः सुद्धा वृक्षारोपण करणार आहे. तरी आपण सर्वांनी सुद्धा या परिसरात वृक्षारोपण करून आपण खरोखर हे पाथर्डी शहराचं वैभव आणि आपल्या वाडीचं एक निसर्ग संपन्न वाडी असं एक आपण चित्र उभं करू मित्र हो नक्कीच भविष्यात. आणि हे जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याच्यासाठी आपण सर्वजण तो प्रयत्न करून आणि हे प्रदूषण मुक्त आपण करण्याचा प्रयत्न करू मित्र. या ठिकाणी एवढंच सांगेन मी तुम्हाला. मेजरचा सत्कार आमचे दुसरे मेजर करतील, वर्धे मेजर.
आता सत्काराची गरज नाही, परंतु एक काहीतरी कार्यक्रमाला चळवळीचं रूप द्यायचं म्हणून हे कार्यक्रम आहे ना. हे तर मी तर इथला एक रानात फिरलेला माणूस आहे, मला सत्काराची गरज काय आहे. दुसरे आमचे मंचरे साहेब यांचा सत्कार डॉक्टर रमेश आंडळकर देत. दुसरे आप्पासाहेब घनवट साहेब यांचा सत्कार सुरेश आंडळकर देईल. फॉरेस्ट खात्याचे मंचरे साहेब आणि ते नक्की आपल्याला या कामाला सहकार्य करतील अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू त्यांच्या सत्कारानिमित्त. विजय बालवे यांचा सत्कार. हे सगळे पालवे साहेब बाकीची मंडळी पांडू अंडा आहेत. ते फॉरेस्ट खात्याचे महिला मंडळ सुद्धा आहेत. महिला गार्ड किंवा काय असेल त्यांचे पदं मला माहीत नाही. हे आमचे सर्व आमच्या बाबूजी आवड महाविद्यालयाचे NCC चे महिला आणि ग्रामस्थ आहेत. कॉलेजचे रामभाऊ विद्यार्थी आहेत. आणि या ठिकाणी आमचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार शेळके साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि आत्ता भरावाने पुकारल्याप्रमाणे आमचे लक्ष्मण बागायतदार आणि रामभाऊ गुरुजी खरोखर अगदी हे आमच्या गावातले 3 ज्येष्ठ नागरिक आहेत. नारायण बापू धस आणि हे आमच्या वडिलांचे जुने मित्रमंडळ आहेत. मी त्यांच्या पुढे फार लहान होतो, परंतु तरी मी आज त्यांच्या बरोबरीत येऊन उभा राहून काहीतरी काम करायचं. मी त्यांच्या लाजकाचं तरी तिथं बाजूला उभा राहतोय मी, कारण त्यांच्या समोर उभं राहण्याची आमची थोडीशी पात्र नाही, कारण ते मला वडलोपार्जित येतं हे माजी नगराध्यक्ष हे आपले नेते नंदकुमार शेळके हे इथून आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार कोण करतोय? हे काका भापकर करतील. या कामात खरोखर या ठिकाणी सामाजिक कामासाठी आपल्या सगळ्याचं नेतृत्वाची गरज असते. या ठिकाणी जे शशिकांत हरदास, राजेंद्र उराडे, रामदास भापकर, प्रकाश धस, उर्दे मेजर, जगदीश काळे, काकासाहेब भापकर, सुरेश हांडाळ सर्वच उपस्थित आहेत. दुसरे आपले खरे तर ते पण चळवळीतले आहेत असे अविनाशजी मंत्री साहेब आणि अमोल कांकरिया यांचा सत्कार कॉलेजचे चला सर हो सर पुढे सर करा. कुठे अविनाश मंत्री? अविनाश मंत्री खरोखर एक आता आमचे वर्गमित्र आहेत, परंतु ते नेहमी त्यांच्या पत्रकारितेतून त्यांनी चळवळीचंच काम केलेलं आहे. अविनाश मंत्री यांनी कायमस्वरूपीच त्यांनी त्यांचा पेशा सुरुवातीपासून शिक्षण संपल्यानंतर पत्रकारितेचा ठेवलेला आहे. बरं अजून कोण आपले साहेब कोण राहिले? तर सगळ्या महिला आहेत. गीते मॅडम आहेत, सविता रायकर आहेत, त्यांचं पण स्वागत. ते सततच आपल्या ह्याच्यात असतात, कार्यरत असतात, त्यांचं पण मनापासून स्वागत करतो. एवढे साहेब आहेत. अजून कुणी राहिला असं सगळ्याच्या गावकऱ्याच्या वतीने नाही गावकऱ्याच्या वतीने करतो आणि वाढदिवसाचा ॲडव्हान्स करतो सगळ्याला. या ठिकाणी आमचे तुकाई माता मित्र मंडळाच्या वतीने आबाई काका आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे. घ्या ना घ्या घ्या. प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या फॉरेस्ट खात्याच्या झाडं लावले महिलांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. कोण राहिले त्या ना भारत विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आवड महाविद्यालय आणि हंडाळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाई माता परिसरामध्ये वृक्षारोपणाचा आज कार्यक्रम संपन्न होत आहे. या वृक्षारोपणासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. वन विभाग असेल, गावकरी असतील आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी. साधारणतः 260 आपण खड्डे घेतलेले आहेत तिथं. आणि यावर्षी हा परिसर 260 खड्ड्याचं आणि 260 झाडं पूर्ण जगवण्याचं आमचं नियोजन आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला त्यानंतरचा पुढचा टप्पा घ्यायचा आहे आणि तिथं साधारणतः 250 झाडं बसणार आहे. असे एक 500 झाडाचं आमचं नियोजन आहे या वर्षामध्ये. आणि पुढच्या वर्षी सीड बॉल टाकून हा परिसर पुन्हा एकदा म्हणजे वृक्षारोपण न करता सीड बॉलच्या माध्यमातूनही तिथं झाडं कशी वाढतील हा प्रयत्न आपला असणार आहे. आमचा एवढाच उद्देश आहे की हे तुकाई मातेचं आम्ही फार पूर्वी ज्यावेळेस नोकरीला इथं नवीन आलतो त्यावेळेस आम्ही इथं वरती फिरायला यायचो ट्रेकिंगला आणि त्यावेळेस मी या तुकाई मातेचं दर्शन घेतलेलं आहे. आज योग असा आहे की पुन्हा एकदा या तुकाई मातेने संधी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची. आम्ही सगळे विद्यार्थी सगळा स्टाफ हे एक दत्तक घेतल्यासारखं आम्ही घेतोय हा परिसर महाविद्यालयाच्या वतीने.
आणि महाविद्यालय हे पूर्ण डेव्हलप करणार आहे. तर त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज लागेल, वन विभागाच्या सहकार्याची गरज लागेल, गावकऱ्यांच्या सहकार्याची गरज लागेल, संस्थांच्या पाठीशी आहे, पत्रकार महोदयांच्या सहकार्याची गरज लागेल. त्या सर्व सहकार्याची अपेक्षा करून या अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, स्टाफना मी शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये हे अत्यंत पर्यटन केंद्र म्हणून किंवा निसर्ग पर्यटन केंद्र म्हणून हे नाव रूपास येईल या दृष्टीनं आमचे सर्वांचे प्रयत्न चालू राहतील. या प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित झालात. खास करून ग्रामस्थांचे मला आभार व्यक्त करावे लागतील, कारण की त्यांच्या सहकार्याशिवाय ही कोणतीही गोष्ट शक्य होणार नव्हती. कारण की त्यांचं जर सहकार्य नसतं तर उद्यालाच रात्रीच आम्ही इथं झाडावर ठेवलेले त्यांच्या भरोश्यावर ठेवलेली होती, आणि त्यांचं सहकार्य नसलं तर हे कोणतंही काम शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या सहकार्याची फार गरज लागणार आहे. त्यामुळं ज्येष्ठ नेते नारायणभाऊ कुदस असतील किंवा इतर प्रकाशराव असतील यांचं पूर्ण सहकार्य आहे. सगळ्यांचा नामोल्लेख मी न करता सगळ्या हंडादारी ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर वन विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी त्यांनीही पूर्ण सहकार्य केलेलं आहे, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आमचा सगळा स्टाफ ज्यांचं सहकार्याशिवाय हे कार्य शक्य होणार नव्हतं त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आमचे विद्यार्थी, कारण की हे सगळं जे शक्य झालं ते विद्यार्थ्यामुळं तुमच्या सहकार्यानं. तुम्ही आता प्रत्येकाने एक झाड वाटून घेतलेलं आहे, त्याची आपल्याला पूर्ण निगा राखायची. पुढं ज्या वेळेस तुम्ही आता 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर येताल तर आपलं झाड बघायचं किती वाढलंय, काही त्याला कमी नाही, आणि त्याची एक अटॅचमेंट आपली तयार होणार. त्यामुळं तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आम्ही वैरावजी आव्हाड, आमच्या संस्थेचे विश्वस्त आम्ही नंदकुमारजी शेळके या, आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.